बाप्पा मंगल मूर्ती. तर कसं काय मंडळी, एकदम मजेत ना. सो आज आहे मित्रांनो 23 ऑगस्ट 2026 म्हणजेच महाआगमन 16. तर खूप मजा येणार आहे आजच्या आगमन मध्ये, कारण परेल वर्कशॉप, अरुंदाचं वर्कशॉप आणि गणेशंकर वर्कशॉप या तिन्ही वर्कशॉप मध्ये आज आगमन होणार आहे. बाकीचं 23 ऑगस्ट आहे. सो जाऊया फटाफट. चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी आपल्यासोबत तेजस म्हणता नाही, आणि जाऊया तिकडे आणि बघूया कुठला गणपती पहिला निघतोय. बाकीची लिस्ट आगमनची 50 आहे. सो जेवढे पण गणपती आपण आपल्याला कव्हर करायला भेटणार तेवढे आपण कव्हर करणार. तर चला जाऊया फटाफट. चॅनलवरती नवीन असता सबस्क्राईब करा विसरू नका. बाकीचं छोटीशी कमेंट करा गणपती बाप्पा मोरया, आणि आपल्यासोबत पण बोला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आता आपण परेल वर्कशॉपकडे पोहोचलेलो आहे. बाकीचा आता मल्हारचा राजा निघालेला आहे, जे की पुढे तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. बाकीचं पाठीमागे पब्लिकचा क्राऊड कायच नाही, आणि परेल वर्कशॉप पण समोरच आहे, जे की दिसत असणार. सो आगे जाऊ एकदम कडक केलेलं आहे. बाकी जाऊया, मोठीचा एक क्लिप घेऊया चांगला होला, आणि तुम्हाला मल्हारचा राजा दाखवूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तो मित्रांनो बाप्पाची मूर्ती, आपण पोचलेल्या बाप्पाच्या मूर्तीकडे. तर आता जाऊया पुढे पुढे हलू हलू, आणि बाप्पाची मूर्ती पण पाठी येतेच आहे, जे की आपल्याकडे येत आहे आणि तुम्हाला दिसत असणार. बाकीचं बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे, आणि शंकराचा फेस मध्ये प्रभाग आहे बाप्पाचा. सो मित्रांनो हा आहे कामराजाचा महाराजा, जे की तुम्हाला दिसत असणार. बाकी आपण फटाफट जाऊया, मूर्ती बघवतात आहे. सो जशी मूर्ती थांबते तसं आपण एक शॉर्ट काढूया मस्त. बाकी चला जात राहूया पाठी बाप्पा सोबत. तो मित्रांनो हा मालाडचा महाराजा नव्हता, हा कामराजाचा महाराजा होता. तर आता आपण जाऊया परत एकदा परेल वर्कशॉपकडे या किंवा गणेशंकुल वर्कशॉपकडे, जिथून पण आगमन होईल आपण तिकडे जाऊया. बाकीचं तुम्हाला लोकांना मालाडचा महाराजा कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा. चला चाललोय आपण रस्त्यात आहे, जाऊया फटाफट डायरेक्ट तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो. चला. सो मित्रांनो अजून एक बाप्पाचं आगमन झालं, राजा हॅलेजीचा, जे की कुठून झालं ते नाही माहिती आपल्याला. सो आपण असे रस्त्यात फिरवत होतो, आपल्याला बाप्पा दिसले. बाकी बाप्पाची मूर्ती येते की नाही येते ते नाही आपल्याला माहिती, बट प्रवास खूप सुंदर आहे. बाकीचं बघूया, आता थांबली तर शॉर्ट घेऊया, नाहीतर मग डायरेक्ट दुसऱ्या आगमनकडे जाऊया. तर चला पुढे जाऊया, बघूया. तो मित्रांनो आता आपण अरुंदाच्या वर्कशॉपकडे, आणि बाप्पाची मूर्ती बघा तुम्ही काय बसलेली आहे कमलावरती, आणि खूप सुंदर वाटते, जी की काल मूर्तीचं काम चालू होतं, आणि आता फर्स्ट आगमन होतं अरुंदाच्या वर्कशॉप मधनही. आणि तिकडे मुंबईचा एकटा राजा आहे त्या साईडला. सो बाकीचं आता मूर्ती जशी बाहेर निघणार, बाकीची परफेक्शन बघा काय बनवली आहे मूर्ती, खूप सुंदर वाटते. जेव्हा उजाल्यात येणार ना, जी चमकेल ना, खूप सुंदर. आणि नोट्यांचा हे लावलेला आहे, पैशाचा नोटीचा हार लावलेला आहे, जे की तुम्हाला गळ्यात दिसत असणार. बाकीचा आवाज येतोय की नाही कमी येते आपल्याला बघूया आता ते. बाकीचं नंदी आहे खाली, आणि त्याच्यावरती कमलवरती बाप्पा, जे की तुम्हाला दिसत असणार. ते साईड घेऊया, बाप्पा जसे येतील तसे. सो मित्रांनो हा आहे गीतानगरचा महासम्राट, जे की बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर बनवली आहे. एका हातात शंख आहे, दुसऱ्या हातात त्रिशूल आहे, आणि त्याला एका हातात ओम आहे. सो दुसऱ्या हातात कमल वावलाय, आणि बाप्पाची मूर्ती म्हणजे खूपच सुंदर आहे, जी की तुम्हाला लोकांना आपण दाखवलं एकदम. बाकीचं आता बाहेर नेतात आहे बाप्पाला, आणि पब्लिकचा क्राऊड पाठीमागे, जे की सगळे आतमध्ये आलेले. सो बघूया आता वायरी येतात आहे मध्ये, तर वायरीचं काम चालू आहे, बाकीचं बंद जावं.
सो ही आहे गीतानगरचा महासम्राटची जर्सी जी की 50वा वर्ष आहे हा. आणि आता वेट फक्त बाप्पाचं आहे जी की बाप्पा बाहेर निघणार किती पब्लिकचा क्राऊड जमवेल ते नाही माहिती. बाकीचं आता बाप्पा हळूहळू येतात आहे आणि वायडी मध्येच येतात आहे ती की तुम्हाला दिसत असणार. सो चला जाऊया पुढे पुढे आणि पुढे जाऊन एक बाहेर जाऊन भेटूया. बांधलेल्या वायरी सगळ्या निघाल्या सो मित्रांनो आता आपण आलोय गणेशंकुल वर्कशॉप कडे जे की अरुणाच्या वर्कशॉप कडे होतो. बाकीचं आता बाप्पाची मूर्तीचं एक आगमन होत आहे जे की पुढे गेट वरती आलेले आहे. तुम्हाला लोकांना साईडनं दिसत असणार झाडाच्या इथून. बाकीचं बाप्पाचं जसं आगमन होतं तसं आपण तुम्हाला दाखवू. बाकीचं बनवून राहा. मित्रांनो हा आहे खेतवाडीचा लंबोदर जे की बाप्पाची मूर्ती खूप सुंदर बनवली आहे. आणि येते बाकीच्या इथे सिटीचा आवाज येतो कारण ट्रॅफिक वगैरे होत आहे खूप सारी. सो आता जसे बाप्पा पुढे येतात तसे आपण तुम्हाला दाखवणार. बाकीचा बाप्पाला एकदा पुढे होत्या आणि रस्सी बघा कुठपर्यंत बांधली की छोटे छोटे पोरं पण खेचतात आहे. बाकीचं डब्बा येतातच आहे. सो चला. सो मित्रांनो तिथे फल लावलेले आहेत जे की रस्सीवरती हे केलेलं आहे. बाकीचं ते फल थर्मोकॉलचे वाटतात आहे. सो मूर्ती एकदम मस्त जागेवरती थांबवली आहे आणि खूप सुंदर आहे. एक सिनेमा गीतानगरचा राजा आलेला आहे. बाप्पाला आता इथून आपण हे करूया आणि दुसऱ्या आगमनकडे जाऊया. का एका टाइमला देऊ नाही शकत एकाला टाइम. जाऊया आता पुढे. तो चला. सो मित्रांनो आपल्याला अजून एक गणपती बाप्पाचं आगमन जे खेतवाडीच्या लंबोदरच्या पाठून जे निघाले ना गणपती बाप्पा ते गणपती बाप्पा आहे. बाकीचे पाले येतात कसा. सो असं काय प्रकारचं धावायला लागते असं बघायला लागते आगमनच्या टायमाला. गणपती बाप्पा बघा मूर्ती. पप्पा येतच आहे. बाकीचं पप्पा जसे येतील तसे येतील तसे पप्पा असं आपण हे करूया. तर चला बनून राहा. सो हा आहे मित्रांनो उपनगरचा चिंतामणी. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. बाकी जातो जाऊया फटाफट. मित्रांनो खेतवाडीचा मोर्या आहे. खेतवाडीचा मोर्या आहे. आता बाकी धावायला लागते आता गणेशकडे जी की तिकडनं समोरून त्या साईडला गेला बापा
तर जाऊया फटाफट त्या मूर्तीकडे जाऊन एक भेट. सो हा आहे गरुडचा राजा, जी की खूप सुंदर मूर्ती आहे. बाकीचं जाऊया आता पुढे. So हा कुठचा आपण तुम्हाला सांगू. So आता पहिला क्लिप जाऊया आणि बाकी तो पाचचा गणपती बाप्पा येते. सिक्रेट भेट झाली समोरासमोर, तर आपण तुम्हाला दाखवू नक्कीच. सो हा आहे भांडूप मराठ्याचा गणपती बाप्पा, जे की खूप सुंदर आहे आणि सेम राजासारखी बसलेली आहे मूर्ती. आणि बाकीच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता मूर्ती येतच आहे. सो दोन्ही फ्रेम मध्ये येणार, थोडी बाकी येऊ द्या. आणि ट्रॅफिक आहे म्हणून समोरासमोर आणता नाही येत आहे. जशी आणणार तशी आपण तुम्हाला दाखवणार. आणि बोला गणपती बाप्पा मोरया. ही मूर्ती आलेली आहे, पुढे थोडीशी बाकी आहे. जशी तसं आपण तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो, आता आपण तुम्हाला ते दोन गणपती दाखवले. परत एकदा गणेश वर्कशॉपकडे आले आणि गणेश संकुलच्या इथून परत वर्कशॉपच्या इथून खेतवाडीचा मोरया निघालेला आहे. सो जो की समोरच मूर्ती आहे. सो जाऊया आणि बाप्पाची एक क्लिप घेऊया. आणि मुंबईचा एकटा राजा पण बाकी जी गोड गणपती बाप्पाची मूर्ती होती तशीच सेम दिसते कलर, आणि फक्त गरुड खाली आहे जी की तुम्हाला दिसत असणार. सो बघूया आता साईडला उभे राहूया. खेतवाडीच्या मोड्या साईडला साईडला उभे राहूया. गर्दी येणार डायरेक्ट. खूप सुंदर मूर्ती आहे. बाप्पाच्या हातात सितार आहे, जे की तुम्हाला दिसत असणार. आणि पांडुरंगच्या रूपात आहे, विठ्ठलच्या रूपात, जे की दिसत असणार. बाकीचा समोरून एक शॉट घेऊया. चल चल चल. बाकी पाठीमागे गरुड तुम्ही बघू शकता कितका मोठा आहे, आणि एक पाय गरुडचा हलतोय, हे की तिकडे दिसत असणार. सो गरुडचे पंख खूप मोठे आहे आणि खाली कापूसने ढाकलेलं आहे. बाकीचं खूप सुंदर मूर्ती आहे, खूप म्हणजे खूपच खूप छान आहे. आणि इकडनं डायरेक्ट सरळ निघेल बाप्पाची मूर्ती. आता जाऊया पुढच्या आगमनकडे. चला. सो मुंबईचा राजा बोलते, मुंबईचा एकटा राजा जे की समोरच आहे. तर जाऊया पुढे पुढे आणि समोरून जाऊन एक क्लिप घेऊया चांगली. बाकीच्या खेतवाडीच्या मोर्याची मूर्ती खूप सुंदर होती. आणि परेलचा राजाचं काम बाहेरचं डेकोरेशन. जाऊया फटाफट पुढे पुढे एकदम पुढे होऊया आणि तिथून शॉट घेऊया मस्त. सो मित्रांनो, परेल वर्कशॉपच्या समोर अजून एक वर्कशॉप झालंय बोलते, अजून एक गणपती बाप्पाचं आगमन झालंय. सो मला वाटतं या साईडला आहे ना, आणि तिकडे मुंबईचा एकटा राजा येतच आहे. सो बघूया आता कुठच्या साईडला आहे, या साईडला की त्या साईडला. त्या साईडला गेली. चला मग आता त्या साईडला धावूया आणि तिकडनं तिकडे जाऊया. चला या. मित्रांनो, पाठून तो गणपती बाप्पा येतच आहे, पण इथे मलाडचा राजा पुढे आलेला आहे, जे की पहिला निघालेला आणि आपण बघितलं नाही. सो आता आपण दाखवतो, जी की बाप्पाची मूर्ती खूप सुंदर वाटते.
खरंच खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप. आणखी पण एक समोरून शॉट दाखवलं. झाली ती टेन्शन मध्ये आली तरी बाहेर पुढे वा चला चौकीमध्ये आडवा का उभा काढा. झेंडा नीचे कर. हे झेंडा आहे नीचे कर. हे झेंडा तुला गणपती बाप्पा मोरया. हॅलो बंधू गणपती बाप्पा मोठे मोठे आहे. सो मित्रांनो, मी बोलवतो की पुढचा दोमालरचा राजा गेला. आता हा जो आहे ना तो पंचनशीलचा विघ्नहर्ता आहे आणि त्याच्या पाठी आपला हा वाला आहे मुंबईचा एकता राजा. सो दोघांची जर ग्रेड वेट झाली तर परत एकदा आपण तुम्हाला दाखवू. बाकी जर दोन्ही आणि ती जी पहिल्याची मूर्ती होती, बाकी जर तुम्ही लोकांना कसे वाटते तिन्ही मूर्ती कमेंट मध्ये नक्की सांगा. सो खूप सुंदर सुंदर मूर्ती निघतात आज आणि आजचा जल्लोष पण वेगळाच आहे. पब्लिकचा क्राऊड बघा. सो आता बाप्पा पुढे येतात आहे. बाकी जर ग्रेड वेट इकडे झाली तर आपण नक्की तुम्हाला दाखवू. पंचनशीलचा विघ्नहर्ता नाही, हा ऍक्च्युली खार बांद्राचा राजा आहे जे की आपल्या इथे बसतो खार वेस्टला ईस्टला. जी बाप्पाची मूर्ती खूप सुंदर बनवलेली आहे आणि खाली पण तुम्ही बघू शकतात आणि शेषनागवरती उभी आहे. बाप्पाची मूर्ती चाललेली आहे पुढे पुढे. बाकीचं ब्लॅकआउट येत असणार आणि कासव आहे. शेषनाग आहे, शेषनागच्या वरती कासव, कासवच्या वरती बाप्पाची मूर्ती उभी आहे आणि पाठून मुंबईचा एकता राजा येते जे की तुम्हाला दिसत असणार. सो आपण आता तिकडे जाऊया, यात घ्या ती पुढे येईल. तर चला. चलो चलो आप चलो आप चलो आप चलो. मी बोलत होतो की परेल वर्षावरनं जो आगमन झालेला तो आपण तिथे मूर्तीजवळ आलेलो आहे आणि पाठून पण गणेशंकर वर्षामधनं अजून आगमन झालंय जी की आपण तुम्हाला दाखवू. बाकीचं हा पंचनशीलचा विघ्नहर्ता आहे जी की ती आपण दुसरी मूर्ती सांगितली बट हा वाला आहे. सो पप्पाचे चांगले चांगले क्लिप घेऊया. बाकी जो परेलचा विघ्नहर्ता होता जसा मासा होता तसाच खाली मासा आहे बघू शकता.
बाकी एक ग्रेट बेट होईल उलटीवाली, तो उलटी ग्रेट बेट आपण तुम्हाला दाखवतो. चला पंचनशीलचा विघ्नहर्ता आणि बाप्पाची मूर्ती पण येते. सो बाप्पाची मूर्ती फायनली आलेली आहे जय मल्हारची, आणि त्याचे आपण दोन याचे आपण नंतर नाव सांगू. बाकी इथे ग्रेट बेट जो की खूप सुंदर आहे. आणि बाय बाय. बाकी बाप्पाचा हार खूप सुंदर वाटतंय, जी की बनवलेला आहे. आणि बाप्पा मूर्ती बोलानंतर बाप्पा मोरया. तर मित्रांनो हा आहे चंदनवालीचा महाराजा. तर आता पुढे जाऊया आणि पुढे जाऊन बघूया क्लिप भेटतं का. चला जाऊया पुढे फटाफट. एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा. तर मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे. आपण हे नंतर नावं तुम्हाला सांगू, पुढे जाऊ द्या, कारण मूर्ती खूप फटाफट नेतात. सो आपण इकडनं स्टॉप करूया. मूर्ती थांबली मित्रांनो, दाखवतो आता तुम्हाला. सो खूप सुंदर मूर्ती आहे. पण आता आपल्याला काका भेटलेले आणि काकाच्या गाडीवरती आपण, बाकी काका आपल्याला पुढपर्यंत सवारी येतात. आपण त्यांना सांगितलं. तर आता जाऊया फटाफट दुसरी इथे गणेश अंकुल वर्कशॉपच्या तिकडनं आपण ब्लॉग कव्हर करूया. तर बोला गणपती बाप्पा मो. आता आपण बसलेले आहे, खूप टाकलेले आहे, खूप म्हणजे खूप. आगमन होते असं चालूच आहे. जेव्हा आगमन करायचं तर तेव्हा झालं नाही, आणि जेव्हा नाही करायचं असतं तेव्हा लगातार निघतात. आता इथे ढोल वाजते माहित नाही, बाकीच्या इकडे आपण आता फसलेले आता बघायचं. बघूया आता कुठचा गणपती बाप्पा निघणार आहे. बाकीचं ब्लॉग मध्ये बनून राहा आणि आपल्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया. अजून एक गणपती बाप्पाचं आगमन झालंय. बाकीच्या इथे समोर समोर गेट वेट. अरे यार आप जल्दी नहीं कर पा रहे. मेरा कैमरा ही हाँ हो गया. ये बिटा. एक नंबर सो मित्रांनो लेफ्ट साइडला गेलं तर बरं आहे, राईट साइडला गेलं तर माहित नाही. गेला राईट साइडला गेला गेली मूर्ती मित्रांनो राईट साइडला. की आपण आता समोरूनच दाखवणार, बाकीचं पुढे गेलो तर बघूया. आता जाते नंबर मूर्ती बघा आता इथून येईल ती. बाकी रामाच्या रूपात आहे, धनुष्यबाण आहे हातात, आणि प्रभाग तुम्हाला आपण सांगतो. गणपती का खूप सुंदर मूर्ती होती. आता बघा कुठचं आगमन होतं, त्याच वेट करूया. तर चला. सो काला चौकीचा जो महाराज आहे ना, खूप सुंदर मूर्ती बनवलेली आहे. बाकी जो प्रभाग आहे ना, तो असा एकदम उठून दिसतोय ना की विचारूच नका. तर आपण दाखवतो तुम्हाला. बाकीचं चला एक शॉर्ट काढूया सिनेमॅटिक मध्ये. तर चला.
तर मित्रांनो आता तुम्ही लोकांनी बघितला काळमेघीचा महाराजा. बाकीचं बघूया आता अजून किती गणपती आगमन आहे, कारण खूप गणपती आगमन आहे. सो जसे जसे कव्हर करायला भेटतील तसे आपण कव्हर करू. सो आता बघूया कुठचा येते गणेश संकुल पक्षामधनं. बाकीचं तुम्ही ब्लॉग मध्ये बंद राहा आणि आपल्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो अजून एक गणपती बाप्पा आलेले आहे. बाकीचा हा कुठचा आपण तुम्हाला सांगू, जवळ येऊ द्या, जवळ येऊन सांगू. माझगावचा मोर्या तिथून येतोच आहे. बाकीच्या इथे पथक मातंडोल आहे त्याच्यासाठी. आणि जसं पुढे जसं आपण तुम्हाला दाखवू की आता मुंबईच्या राजाच्या इथे आपण उभे आहे आणि पाऊस पण रिमझिम रिमझिम यायला लागला, जे की पाऊस सकाळपासून थांबलेला. सो आता त्याचा टायमिंग झालाय. बाकीचं मी बोलू अजून त्याचं थांबायला. सो बघूया थांबलं की नाही, बाकीचं बघत राहा. हार्दिक पांड्या बघू शकतो तिथून, जो की मुंबई इंडियन्सच्या टीम मध्ये आलेला. आणि आज परेल मध्ये आलाय. तो छोटू पण आलेला आहे परेल मध्ये, जी की इकडे दिसत असणार. पूर्ण गँगच आलेली आहे, जी की गाडीवरती आहे. रोहित 45 ची कोणत्याही जर्सी घातली आहे. बाकीचं So, माझगावचा मोर्या, जी की खूप सुंदर मूर्ती आहे बाप्पाची. आणि खाली राधा कृष्ण आहे. सो खूप सुंदर वाटते. बाकी जी बनवली आहे ना ती वेगळ्याच प्रकारची बनवली आहे. खूप सुंदर, म्हणजे खूपच सुंदर आहे. खूप सुंदर मूर्ती आहे, खूप. आणि पाठी पॅरॉट पण बसलेले आहे, जे की तुम्हाला दिसत सो जाऊया आता पाठच्या मूर्तीकडे, जी पाठी मूर्ती आहे तिच्याकडे जाऊया. सो चला. तो मित्रांनो हा आहे मुंबादेवीचा गणराज, जी की खूप सुंदर मूर्ती आहे, जी की तुम्हाला दिसत असणार. आणि इकडे एक छोटी मुलगी पण आहे, जी की खूप सुंदर नटलेली आहे. आणि बाकीच्या बाप्पाची मूर्ती पण नॉर्मल आणि युनिक आहे. बाकीचं खाली वाघ आहे, आणि वाघ एकदम रिअलिस्टिक वाटतोय ना. सो वाघाच्या हातात एका हातात गदा आहे आणि एका हातात चक्री आहे, आणि बाप्पाच्या हातात पण एका हातात गदा आहे. आणि हे आपलं काय बोलतात शंख आहे, आणि एका हातात चक्री आणि एका हातात पोम. आणि हा जो रूप दिलाय तो तिरुपतीचा रूप आहे, जे की तुम्हाला दिसत असणार. बाकी खूप सुंदर आहे, खूप. हे बघा, येते काढली. चला आधार कार्डचं झेरॉक्स द्यायला बोललो. मित्रांनो गणपती खूप सुंदर सुंदर गणपतीचे आगमन होतात आहे. बाकीचं आता तुम्ही 2 गणपती बघितला. एक होता माझगावचा मोर्या आणि दुसरा आता हा कुठचा आपण तुम्हाला नक्की सांगू. बाकीचे इथे ड्रमसेट वगैरे लावलेलं आहे. सो जाऊया आता, पुणेरी वाजतोय तिकडे आणि त्याचा एक क्लिप घेऊया. बाकीची मूर्ती ती पण खूप सुंदर आहे. तर जाऊया फटाफट, डायरेक्ट तिकडे जाऊन भेटूया. चला.
फायनली कोपाकडे पोहोचलेले आणि पाठीवर अजून एक मूर्ती येते तर ती पण कव्हर करूया, सगळे कव्हर करूया. बाकीचा बाप्पा मोदकवरती उभे आहे, जी खूप सुंदर आहे. तर हा कुठचा आपण तुम्हाला नाव सांगू, बाकीचा क्लिप घेऊया. सो मित्रांनो, हा आहे काला चौकीचा राजा, जो की इकडे तुम्ही बघू शकता. बाकीचा खूप सुंदर आहे. अरुंदाच्या वर्कशॉपमध्ये निघाली वाटतं. सो बघूया आपण. सो आता डक्काबुक्की तुम्ही लोक बघू शकता इथे कसे चालले. सो एक शूट घेऊ. So आता निघूया. तो मित्रांनो, समोर एक मूर्ती तुम्हाला दिसत असणार, ती कुठची आपण आता सांगूया. बाकीचं तुम्ही लोकांनी काला चौकीचा राजा तर बघितला, सुंदर होती. तर जाऊया एक गणेश त्या मूर्तीच्या नंतर ब्लॉग मध्ये बनून राहा. सो मित्रांनो, यांचा 50वा वर्ष आहे. बाकीचा आपण सांगू तुम्हाला कुठचा आहे तो. बाकी खूप सुंदर मूर्ती आहे. जो मित्रांनो, हा जो आहे तो परेलचा सम्राट आहे, जो की तुम्ही बघू शकता. महादेवच्या रूपात आहे या टायमाला पण मूर्ती. महादेवच्या रूपात आहे की रामाच्या रूपात आहे ते नाही माहिती. अंडी लावली.
तो मित्रांनो, समोर आहे परेलचा लंबोदर, इथे आहे परेलचा सम्राट आणि बाकीच्या बाप्पाची मूर्ती पुढे येते. इथे येऊ द्या, मग डायरेक्ट तुम्हाला क्लिप दाखवतो. त्यानंतर क्लोज इन वरनं आपण क्लिप बघूया. तर चला, बाकीची बाप्पाची मूर्ती खूप मोठी आहे. सो जे एवढी म्हणजे बाहेर काढलेली आहे ना मूर्ती, आणि जर आपल्याला भेटला ना तर आपण परेलचा लंबोदर जर गेला ना तर तिकडे पण आपण नक्की जाऊ. जिथे परेलचा लंबोदर बसतो ना तिथे इथे जाऊया. बाकीच्या मूर्ती येऊ द्या एकदा या फुटेज मध्ये आणि तुम्हाला मग दाखवतो. आणि ही मूर्तिकार कोण आहे ते आपल्याला नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही, ठीक आहे. बाकीचं परेलचा सम्राट चाललाय पुढे आरामात आरामात आणि बाप्पाची मूर्ती फायनली आली आहे. आपण अरुणाच्या वर्कशॉप कडे बसलेलो आणि एक गणपती बाप्पाचं आगमन झालंय, जे की नाव तर नाही माहिती, जसं नाव माहिती पडेल आपण तसं सांगतो. आणि बाकीची बाप्पाची मूर्ती खूप म्हणजे सुंदर आहे, जे की तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, सो खूप सुंदर आहे. बाकीची त्या साईडला जाणार मूर्ती आणि मुकुटच्या टायमिंग खूप सुंदर केलंय. तो प्रभाग बाकीचा पाठीमागे आहे, जो की नरसिंहाचा प्रभाग आहे. हे बघा. आता बघूया इकडे काय अपडेट आहे, अजून मूर्त्या निघतात की नाही. बाकीचा खूप सुंदर मूर्ती वगैरे. प्रभाग अजून लावला नाही, मला वाटतं डायरेक्ट तिच्या मंडपात जाऊन लावतील. बाकीच्या ही कुठची होती आपण तुम्हाला सांगू, ठीक आहे. चला. सो मित्रांनो, परेलचा लंबोदर जो की तिकडे हाय. बाकीचा बेंजो जो वाजवता ना तो पुढे गेलाय, जे की आपण दाखवली नाही. ऍक्च्युली फोन मध्ये बॅटरी लो झालेली म्हणून आपण फोन चार्जिंगला लावल्या. बाकी आता संध्याकाळचे किती वाजता माहिती आहे, 7:45 झालेले आहेत, म्हणजे 7:45. बाकीचं बाप्पाची मूर्ती येते, जशी बाप्पाची मूर्ती येईल तशी आपण तुम्हाला दाखवू. तो पुढे येऊ द्या, पुढे येऊन दाखवतो. तर चला. माझ्या समोरच करतो. अरे एक मूर्ती जाऊ दे, नंतर काढतो ना आता.
तर मित्रांनो, तुम्हाला लोकांना आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा. बाकीचे जेवढे पण गणपती बाप्पा होते तेवढे आपण कव्हर केले, म्हणजे जेवढे भेटले तेवढे. आणि बाकीचे दुसऱ्या वर्कशॉप मधनं अर्धे गणपती बाप्पा होते, आणि जे अरुण दादाच्या वर्कशॉप मधनं जे मूर्ती निघणार होते ते पण आपण कव्हर केलेले आहे. बाकीचं तुम्हाला लोकांना आजचा व्लॉग पूर्ण व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनल नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकीचं एक छोटीशी कमेंट करून टाका, गणपती बाप्पा मोरया, आणि आपल्यासोबत पण बनून राहा आणि असंच प्रेम आणि सपोर्ट देत राहा. सो भेटूया आता, बोला गणपती बाप्पा मोरया.